झोपडपट्टीत वाढलेला एक मुलगा जो पुढे संपूर्ण व्यवस्थेला हदरवणारा होता, होय तो होता नामदेव ढसाळ। जन्म 15 फेब्रुवारी 1949 पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पूर गावात झाला। पण बालपण गेलं मुंबईच्या गोलपिठ्यात, जिथे दिसलं दारिद्र्य, अन्याय, शोषण आणि तिथे जन्माला आली विद्रोही कविता। गोलपिठासारख्या कवितांनी मराठी साहित्यात खळबळ उडावली। भाषा बोलीची पण विचार मात्र क्रांतिकारी। 1972 मध्ये राजा ढाले यांच्या सोबत स्थापन केली दलित पॅंथरची। रस्त्यावर उतरून लढा, अन्यायाविरुद्ध आवाज आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल। पुढे साहित्य अकादमी पुरस्कार, अनेक राष्ट्रीय सन्मान, पण त्यांची ओळख एकच, दलितांचा बुलंद आवाज। परंतु 15 जानेवारी 2014 ला एक योद्धा गेला, पण विचार आजही जिवंत आहेत। नामदेव ढसाळ म्हणजे केवळ कवी नाही, तो एक चळवळ होता। या महान क्रांतिकारी योद्ध्याला विनम्र